प्रेझेंटेशन ग्रुपमधून आयकॉनवर क्लिक करायचं आहे, आयकॉन सर्च करायचा आहे, मोबाईल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, इन्सर्ट क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांना ग्राफिक फिल कलरवर क्लिक करून व्हाईट कलर ॲप्लाय करायचा आहे. या ठिकाणी आपले सिलेक्शनचे क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत. पुढची ॲक्टिव्हिटी आपली गाईड ड्युटीवरचं आहे. विद्यार्थ्यांचा पुढची ॲक्टिव्हिटी आपली गाईड ड्युटीवरचं आहे. दिलेल्या कंडिशनमध्ये झूम याचा साईजचा वापर 56 सेट करायचा आहे. झूम करण्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे. त्याच्यानंतर झूम ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी या 66% दिलेलं आहे त्याच्यावर सेट करायचं आहे, ओके करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा 2 नंबरचा जो प्रश्न आहे तर टेक्निकली काही प्रॉब्लेम असल्यामुळे तो त्याचं उत्तर रॉंग दाखवतो आहे, परंतु त्याची प्रोसेस कशी आहे, तो प्रश्न कसे करतात मी ते समजावतो. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये बॅकग्राऊंड फॉर्मॅट करण्यासाठी डिझाईन टॅबवर जायचं आहे. त्यानंतर व्हेरियंट ग्रुपमधून ॲरोवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर फॉर्मॅट बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे आणि पिक्चर और टेक्स्चर फिलमधून वॉटर ड्रॉपलेट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. बघा आपण आता तो प्रॅक्टिकली करूया. सगळ्यात अगोदर आपण पहिल्या स्लाईडवर क्लिक केलं, डिझाईन टॅबवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर व्हेरियंट ग्रुपमधून या मोड ऑप्शनवर क्लिक करून बॅकग्राऊंड स्टाईलवर सिलेक्ट करून फॉर्मॅट बॅकग्राऊंड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे पिक्चर और टेक्स्चर फिल इफेक्ट, या पिक्चर और टेक्स्चर फिल इफेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक करून आपल्याला वॉटर ड्रॉपलेट हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, उत्तर सबमिट करायचं आहे. या क्वेश्चनला टेक्निकली काही प्रॉब्लेम असेल त्यामुळे हा प्रश्न बरोबर करू नये, रॉंग दाखवतो आहे, म्हणून या क्वेश्चनला आपण स्किप करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला स्लाईडची साईज विड्थ 30 सेंटीमीटर आणि हाईट 15 सेंटीमीटर द्यायची आहे. त्यासाठी डिझाईन टॅबवर क्लिक करून स्लाईड साईजवर क्लिक करायचं आहे, कस्टम साईजवर क्लिक करायचं आहे. विड्थ या ठिकाणी दिलेले 30 सेंटीमीटर, या ठिकाणी 30 सेंटीमीटर, 30 स्पेस सेंटीमीटर आणि हाईट द्यायची आहे 15 स्पेस क्लिअर.